नाशिकचे TCS धर्मांतरण प्रकरण ताजे असताना चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील एका नामांकित संस्थेच्या इंग्रजी माध्यमातील इयत्ता 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीशी त्याच शाळेतील शिक्षकाने गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे। विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्याने बाहेरगावी नेऊन गैरवर्तन करत अश्लील फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून शिक्षकाने तिला धमकावल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित शिक्षकाचे निलंबन करण्यात आले असून या शिक्षकाला वडनेर भैरव पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी वडनेर भैरव येथील इंग्रजी माध्यमातील शिक्षक मनसूर सादिक मनियार याने विज्ञान प्रदर्शनासाठी फक्त 2 मुलांना परवानगी असताना संस्थेची पूर्व परवानगी न घेता मुलींच्या पालकांना खोटे सांगून तो 2 मुलींना सोबत घेऊन गेला। त्या ठिकाणी त्याने एका मुलीचे चित्रीकरण केले। तेव्हापासून वारंवार या मुलीला चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी द्यायचा तो। वैतागलेल्या पीडित विद्यार्थिनीने पालकांना याबाबत माहिती दिली। यावेळी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेमध्ये जात त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर या गंभीर घटनेचा उलगडा झाला। शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी संतप्त होत शाळेवर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले। दरम्यान शाळेचे सरचिटणीस यांनी शिक्षक मनसूर सादिक मनियार याला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित केले। या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेवर ठिय्या आंदोलन करून गोंधळ घातल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे। त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू। आरोपी अटक करण्यात आला आहे। 1 जून पर्यंत त्याची PC घेण्यात आली आहे। पालकांच्या तक्रारीबाबत काय असतील तर आम्ही त्याच्यावर परत कारवाई करू। काय हे लव्ह जिहादचं एक प्रकरण या समोर आलेलं आपल्याला लक्षात आलं। परवा या गोष्टीच्या संदर्भामध्ये थोडी जागृती झाली। तो मॅटर कळाला। आपण शाळेत प्रशासनाला विनंती करत होतो की त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई त्यांनी करावी। मुलीच्या पालकांनी त्या ठिकाणी नकार दिल्यामुळे ती खरं तर ती जबाबदारी संस्थेची होती की संस्था त्या ठिकाणी फिर्यादी म्हणून पुढे आली पाहिजे होती। पण संस्थेमध्ये देखील अशा कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स संस्थेकडून आला नाही आणि त्याच्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळलं। पालकांना संस्था आपल्याबरोबर उभी राहत नाही हे ज्यावेळेस कळलं त्याचा निषेध म्हणून आज सगळे पालक या ठिकाणी जमा झालेत आणि संस्थेला त्या ठिकाणी त्याचा जाब विचारला। जर संस्था यामध्ये फिर्यादी असती ती जी जो आरोपी आहे त्याला अधिक कडक शिक्षा देता आली असती, ती केस स्ट्रॉंग झाली असती। परंतु संस्थेचं या संदर्भातलं सगळं वागणूक ही संशयास्पद रीतीचं 2 दिवसापूर्वीचं होतं। आज या सगळ्या पालकांची सगळ्या नागरिक ग्रामस्थ इथं जमून ज्यावेळेस संस्थेला जाब विचारायला लागले त्यावेळेस संस्थेने त्याच्यावरची आपली भूमिका ही बदलली आणि त्याच्यावर आता वेगळी भूमिका घेत आहेत। परंतु 2 दिवसापासून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो की संस्थेने त्या ठिकाणी फिर्यादी व्हावं, पण संस्था चालकाकडून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी येत नव्हता। पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांना विनंती केली होती की साहेब संस्था जर या केसमध्ये फिर्यादी झाली तर अधिक चांगलं होईल, परंतु त्यांच्याही याला त्यांनी दाद दिली नाही आणि अनेक पालकांनी त्या ठिकाणी फोनही केले होते त्यालाही त्यांनी चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून हे प्रकरण ला जाब विचारण्यासाठी सगळे पालक या ठिकाणी जमलेत। आज त्यांच्याकडून अनेक गोष्टींचं आश्वासन आलेलं आहे। पुढं आशा करतो आमचे सगळे पालक, सगळे ग्रामस्थ, सगळे सभासद यांच्या वतीने अशी आशा करतो की त्यांनी जे आश्वासन दिले ते 100% ते पाळतील आणि गुन्हेगाराला 100% जास्तीत जास्त शिक्षा होईल या दृष्टीने ते प्रयत्न करतील। आमचा त्याच्यामध्ये सगळा सहभाग राहील। सदर घटना अतिशय दुर्दैवी ही माझ्या 26 तारखेला संध्याकाळी निदर्शनास आणण्यात आली। त्यानंतर या घटनेशी संदर्भात जे मनसूर मनियार हे या शाळेमध्ये सायन्स विषय इयत्ता 4थी आणि 5वी या वर्गांना शिकवत होते। सदर शाळे इन्स्पायर अवॉर्ड या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरून आपल्या आयुष जाधव या विद्यार्थ्याची निवड झालेली होती। त्याला सोबत परितोष निकम हे 2 विद्यार्थी यांची निवड झाली होती। जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड हे प्रदर्शन ब्रह्मा व्हॅली त्र्यंबक रोड नाशिक येथे दिनांक 10, 11, 12 नोव्हेंबर 2025 रोजी होते।
यासाठी शाळेकडनं त्यांना अधिकृतरित्या पाठवण्यात आलं होतं. त्या 2 मुलांना बॉईजला तिथे पाठवण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान जे संबंधित शिक्षक यांनी त्या ज्या इयत्ता 8वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना परस्पर पालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडनं त्यांना सांगून की आपल्याला विज्ञान प्रदर्शनाला जायचं आहे, त्या पालकांना त्यांनी असं फसवलं किंवा त्या खोटं सांगितलं आणि त्या मुली त्या सरांच्या सोबत त्या पालकांनी पिंपळगावला सोडल्या. पिंपळगावपासून येथून त्या एस टी बसने सदर विज्ञान प्रदर्शनस्थळी जात होत्या. शाळेकडनं त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आम्ही दिलेली नव्हती की तुम्हाला विज्ञान प्रदर्शनाला शाळा पाठवत आहे. शाळा जर एखाद्या विद्यार्थिनीला जर बाहेर विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर उपक्रम असो जर पाठवायचा असेल तर महिला शिक्षक ही नेहमी सोबत देते. त्याच्यापूर्वी संबंधित पालकांकडे संमतीपत्र घेऊन परवानगी घेते की आपल्या मुलीला या उपक्रमाला पाठवायची आपली परवानगी आहे का, ते जमा करूनच मग आम्ही त्या मुलींसोबत महिला शिक्षक देतो आणि तो उपक्रम यशस्वी पूर्ण करतो. तर त्या मुली परस्पर त्या पालकांच्याकडनं त्या सरांसोबत मग त्या ठिकाणी गेल्या. तिथे त्या सरांनी गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडनं एका मुली संदर्भात करण्यात आलं. ते त्यांचे काही फोटो काढले, काही व्हिडिओ काढले आणि हा प्रकार 26 तारखेला ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आला त्यावेळेस मी तात्काळ संस्थेचे शिक्षणाधिकारी, संस्थेचे संचालक, संस्थेचे सन्मान्य सरचिटणीस साहेब यांच्याकडे तो कळवला. त्यानुसार त्यांनी तो तपास करून त्यावरती जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. हा जो संबंधित शिक्षक आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई ही झाली पाहिजे, ही माझी शाळेच्या वतीने स्पष्ट भूमिका आहे. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.